नमस्कार. शेतकऱ्याच्या कथा आणि व्यथा. आम्ही धाराशिवकर. धाराशिव जिल्हा म्हणलं की नेहमीच आमच्या इकडे दुष्काळ, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. सतत धाराशिव दुष्काळाशी दोन हात करत असतो. त्याचबरोबर सरकारने महाडीबीटी अंतर्गत अनेक योजना चालू केल्या, परंतु महाडीबीटीमध्ये लॉटरी पद्धतीने शेतकऱ्याला ती योजना दिली जाते. परंतु त्या योजना कितपत शेतकऱ्यांना मिळतात हेही पाहिलं पाहिजे. म्हणून मला कृषी मंत्र्यांना आपल्या धाराशिवमधील कृषी अधिकाऱ्यामार्फत मला एवढं सांगायचं आहे की धाराशिव तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी जी पोकरा योजना चालू केली होती ती पुनश्च चालू करावी, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक योजनेचा लाभ घेता येईल आणि आपल्या शेती ही सुजलम सुफलम करता येईल. पोकरा ही योजना अशी आहे की त्याची त्वरित अंमलबजावणी केली जाते, त्वरित त्याची सहमती मिळते आणि शेतकरी त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तसं महाडीबीटीमध्ये नाही. म्हणून मला कृषी अधिकाऱ्यांना व कृषी मंत्र्यांना एक विनंती आहे की धाराशिव तालुक्यासाठी पोकरा ही योजना पुनश्च चालू करावी व धाराशिवच्या विकासासाठी एक आपलं योगदान द्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.